त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी आमदार सुनीलजी भुसारा साहेब, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष दत्तू पाटील, गोकुळ शेठ पिंगळे आणि आपल्याला निरीक्षक म्हणून या मीटिंग करता आणि एकंदर पुढच्या 15 तारखेच्या मंचावर बसायचं आहे। हॅलो हॅलो सर्व अधिकाऱ्यांना हजर राहणं क्रम प्राप्त असतं। त्यामुळे मागील काळात जे काही गोष्टी झाल्या, आपण विधानसभेची निवडणूक आपण पराभूत झालो, आपली सत्ता गेली, त्यानंतर एक मरगळ पूर्ण राज्यामधल्या आपल्या संघटनेमधल्या किंवा महाविकास आघाडीचे पक्ष आहेत, उद्धव बाळासाहेबांचा ठाकरेंचा पक्ष आहे किंवा काँग्रेस आहे, या सगळ्यामध्ये येणं स्वाभाविक आहे। आणि मी मान्यतांना सांगू इच्छितो, मागच्या वेळेला जसे हे तुमच्याकडे मंत्री आहेत तसे माझ्या पण इथे 5 वर्षे मंत्री होता, 14 ते 19, तर मंत्र्याला पाडणं फार सोपं असतं, कारण मी पाडले मंत्र्याला। मी 1700ने 2600ने हरलो होतो 14ला मोदीच्या लाटेमध्ये, पण 19ला त्याच मंत्र्याला, पालकमंत्री होता माझा पण तो 5 वर्ष माझ्या जिल्ह्याचा, विष्णू सावरा आदिवासी विकास मंत्री होता, त्याला 22,000ने पाडलं होतं मी 19ला। त्यामुळे मंत्र्याला पाडणं सोपं असतं, कारण त्यांनी काही नाही काम केलं का तो काय करत नाही हेच लोकांना सांगायचं, आपलं काही काम करायचं नाही। आपण सत्तेमध्ये आहोत ना, आता आपण आमदार नाही, आमदार तो आहे, तुम्ही आमदार नाही, त्यामुळे तो काय करत नाही हे सांगायचं आहे आपल्याला 5 वर्ष। आणि तो जिथं जात नाही अडीअडचणी सुखादुखात लोकांच्या, तिथं आपण जाऊन उभं राहायचं आपल्याला। तो झाला पाहिजे, तो निवडून दिलाय तो तिकडं आणि हा जो पडलाय तो इकडं, याची जाण पब्लिक ठेवत असते। परंतु या निवडणुकीला राहुल गांधी जे सांगतायत वोट चोरी, ते राहुल गांधी माझ्या घरी येऊन गेले मागच्या वर्षी 24ला, तर त्याच राहुल गांधींनी जो काही मुद्दा मांडलाय पूर्ण देशामध्ये वोट चोरीचा, त्या वोट चोरीमुळं मशीनच्या घोटाळ्यामुळे लोकांनी मतदान केलंय आपल्याला, पण मशीननी पाडलंय आपल्याला, माणसांनी नाही पाडलं, माणसांनी पाडलेलं नाही।